नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. ॲक्टिव्हिटी नंबर 17. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 17मध्ये बघणार आहोत प्रोवर्ब. तर ॲक्टिव्हिटीला सुरू करण्या अगोदर आपण जाणून घेऊया की प्रोवर्ब म्हणजे नेमकं काय. बघा, प्रोवर्ब इज अ शॉर्ट वेल नोन सपोजली वाईज सेईंग युजली इन सिम्पल लँग्वेज. म्हणजे प्रोवर्ब म्हणजे काय तर एक असं बुद्धिपूर्व आपण म्हणू शकतो की एखादी वक्तव्य ज्याला म्हणतो आपण, तर त्याला आपण प्रोवर्ब असं म्हणू शकतो. प्रोवर्ब कंटेन ट्रूथ, कॉमन सेन्स, एक्सपिरियन्स, विजडम, दे आर इनडिस्प्युटेबल. ठीक आहे. तर असे जे वाक्य असतात जनरली सेईंग. ठीक आहे. तर आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की इडियमसुद्धा काय होतं की वाईजली सेईंग किंवा कोणीतरी म्हटलेलं किंवा लिहिलेले जे वाक्य होते त्याला आपण इडियम म्हणतो ना. आता प्रोवर्बमध्ये सुद्धा तेच अपिअर होते, तर तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकते, पण हे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तर याचं काय आहे, सिम्पल लँग्वेज असते आणि जे काही म्हणायचं असते ते एक्झॅक्टली. ठीक आहे. इडियममध्ये काय होतं की आपल्याला दिसणारा अर्थ वेगळा आणि जो आहे त्याचा असणारा अर्थ वेगळा, म्हणजे डीपर मिनिंग त्यामधून येत होतं. प्रोवर्बमध्ये तसं काही नाही, जे वाक्यामध्ये दिसतं तोच त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे तुम्ही या दोनमध्ये होणारं कन्फ्युजन दूर करू शकता. थोडक्यात आपण परत मराठीतली एक डेफिनेशन बघूया. जीवनातील सर्वसाधारण सत्य सांगणारे किंवा उपदेश करणारे छोटे प्रसिद्ध वाक्य, वचन, म्हण, नीतिवचन किंवा लोकोक्ती म्हणजे काय होतं, प्रोवर्ब. ठीक आहे. जीवनातील सर्वसाधारण सत्य म्हणजे जे रियालिटी आहे, जे आपण डे टू डे लाईफ जगताना आपल्याला प्रत्यय येतो, तर अशा सत्य गोष्टी, उपदेश करणारे जे एखादी वाक्य असते ज्यातून आपला उपदेश मिळतो, तर अशा सगळ्यांना आपण काय म्हणतो, प्रोवर्ब म्हणतो. ओके. आय होप तुम्हाला प्रोवर्बचा अर्थ समजला असेल. आता आपण पुढील जो आपला पार्ट आहे त्याच्याकडे वळूया, दॅट इज लर्निंग आउटकम्स. तर आपल्याला लर्निंग आउटकम काय मिळणार आहे, आन्सर क्वेश्चन बिफोर, वाईल अँड आफ्टर द रीडिंग. टू अंडरस्टँड प्रोवर्ब विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल प्रोव्हाइडेड. आपल्याला काय करायचं आहे, याचे लर्निंग आउटपुट मीन्स काय होणार आहे, तर आपल्या प्रोवर्ब जे आहे त्याचा अर्थ आपल्याला समजणार आहे. नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. ॲज युजल वी आर गोइंग टू अवॉइड. कारण का आपल्याला या वहीमध्ये या लिहायच्या नाही, पण एक थोडक्यात सांगते की टीचर इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की टीचर्सने पिक्चर शो करून प्रोवर्बचा अर्थ समजून सांगायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी ते जे पिक्चर आहे ते काळजीपूर्वक पाहायचे आहे आणि त्यातून प्रोवर्बचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. नेक्स्ट जो आपला भाग आहे महत्त्वाचा तो आपण बघूया, दॅट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर काही पॉप्युलर ज्या प्रोवर्ब्स आहेत, ठीक आहे, त्या दिलेल्या आहे आणि त्याचं जे आहे ते आपल्याला चित्रासोबत दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि आपल्याला काय करायचं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ओके. तर आपली फर्स्ट प्रोवर्ब आहे बेटर लेट दॅन नेव्हर. ओके. तर मराठीतसुद्धा अशा प्रोवर्ब ज्या आहे त्या आहे. तुम्हाला मी जेव्हा मिनिंग सांगेल मराठीत तुम्हाला लगेच कळेल. बघा, बेटर लेट दॅन नेव्हर. ओके. म्हणजे उशिरा केलेली सुरुवात ही कधीही चांगली की आपण सुरुवातच कधीही केलेली नाही. ओके. तर याच्याशी सिमिलर असे मराठीतले सांगते, हिंदीतला सांगते जागो तब सवेरा. ओके. किंवा आपण काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं किंवा सुरुवात केलेली नक्कीच चांगली, पण ती उशिरा का होईना पण सुरुवात करणे गरजेचं, असा या प्रोवर्बचा अर्थ होतो. आता याचे मिनिंगसुद्धा आपल्याला इथे खाली दिले आहे, तुम्ही बघा. फर्स्ट मिनिंग जे दिलेलं आहे, इट इज बेटर फॉर समबडी ऑर समथिंग टू बी लेट दॅन नेव्हर टू अराईव्ह ऑर हॅपन. म्हणजे कधीही न घडण्यापेक्षा किंवा कधीही न येण्यापेक्षा उशिरा आलेलं किंवा उशिरा घडलेलं कधीही योग्य, असं आपल्याला फर्स्ट मिनिंग दिलं आहे. सी द सेकंड मिनिंग, इट इज बेटर टू डू समथिंग लेट. म्हणजे कधीकधी उशिरा करणे योग्य ठरते, नेव्हर टू डू इट. म्हणजे कधीही न करण्यापेक्षा काही गोष्टी उशिरा करणेसुद्धा योग्य ठरतात. नंतर बघा, थर्ड आपल्याला मिनिंग इथे दिलं आहे, इट इज बेटर टू अराईव्ह लेट टू ॲन इव्हेंट दॅन नॉट टू शो अप. म्हणजे तिथे एखादी जो इव्हेंट असतो तिथे
उशिरा का होईना पोचणे गरजेचं आहे, तिथे न जाण्यापेक्षा. नो शो अप म्हणजे तिथे प्रेझेंटी कधीच न दाखवण्यापेक्षा उशिरा जरी गेलेलं ते योग्य. तर आता इथे आपल्याला 2 चित्र दिलेलं आहे बघा. बेटर लेट दॅन नेवर म्हणजे इथे गोगल काय जे आहे स्नेलचं आपल्याला चित्र दिलेलं आहे. ती तिच्या मंदगतीसाठी. सेकंड पिक्चर जे आहे कासव हेअर अँड टॉर्टराईज, तुम्हाला स्टोरी माहितीच असेल ससा आणि कासवाची. तर हे दोघंही जे आहे त्यांच्या हळू चालण्यासाठी फेमस आहे आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की हळूहळू का होईना केलेलं योग्य काहीही न करण्यापेक्षा. ओके, तर इथे आपली फर्स्ट प्रोवर्ब जी आहे ती इथे एक्सप्लेन करून झालेली आहे. यावर आधारित बघा 2 सेंटेन्स इथे दिलेले आहे. ऑल ऑफ अस हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours म्हणजे आम्ही सगळेजण जे आता या प्रोवर्बचा वापर कसा करायचा हे दिला आहे. आम्ही सगळेजण काय करत आहे 2 तासापासून वाट बघत आहे. बट बेटर दॅन नेवर, बेटर लेट दॅन नेवर. पण काय आहे, बरं झालं तू आलास. ठीक आहे, न येण्यापेक्षा बरं झालं तू उशिरा का होईना आलास, कारण आम्ही तुझी 2 तासापासून वाट बघत आहोत. नेक्स्ट, आय नो दॅट इट टूक मी वीक्स टू सेंड द लेटर. मला माहिती आहे की मला पत्र पाठवण्यासाठी 1 आठवडा झाला. बट बेटर लेट दॅन नेव्हर. पण पत्र न पाठवण्यापेक्षा उशीर झालेला कधीही बरा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला बघा प्रोव्हर्बचं मी मीनिंग इथे एक्सप्लेन केलेलं आहे. प्लस इथे आपल्याला दिलेले होते की त्याचा उपयोग आपण वाक्यामध्ये कसा करू शकता. नाव सी द नेक्स्ट वन. ठीक आहे, आता हे जे प्रोव्हर्ब आहे नाव डेज सगळ्यांना आपण बरेचदा ऐकलेलं आहे. दॅट इज ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. आपण सुरुवातीच्या क्लासेसपासून तुम्ही शिकत आलेलं असाल. अँड ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे म्हणजे दर दिवशी एक ॲपल खाणे म्हणजेच काय, थोडक्यात डॉक्टरला दूर ठेवणे. म्हणजेच आपण आजारी पडणार नाही, आपण आपलं आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी जगू शकू. आता त्याचं मीनिंग बघा. बेसिकली द फ्रेज इज नॉट मीन टू बी टेकन लिटररी. आता जसा शब्द दिला आहे ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, कीप्स द डॉक्टर अवे म्हणजे डॉक्टरांना दूर ठेवणे. तर हा जो शब्दशः अर्थ आहे हा इथे न घेता थोडासा डीपर मिनिंग इथे घेतला आहे. म्हणजेच काय की आपण आजारी पडलो तर डॉक्टरजवळ येणार, म्हणजे डॉक्टरकडे जायचं गरज पडणार. पण आपण आजारी नसलो, आपलं आरोग्य चांगलं असतं तर डॉक्टर दूरच राहतील, हा इथे अर्थ घेतला आहे. द आयडिया this proverb is expressing is that eating healthier can help to keep the doctor away. आता यातून आपल्याला अर्थ काय द्यायचा होता, तर जर आपण हेल्दी फूड खाल्लं तर काय होईल, आपण आजारी पडणार नाही आणि डॉक्टरपासनं लांब राहू किंवा डॉक्टर आपल्यापासनं लांब राहील. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपल्याला इथे पिक्चर देखील दिलेला आहे बघा. ॲन ॲपल डे कीप्स द डॉक्टर अवे. ओके, आता बघा याच्यावर आधारित काही उदाहरणं आहेत ती बघूया. अर्लियर सुमन वॉज नॉट रेडी टू ईट ॲपल बट नाऊ वेन शी हॅड टू ईट लॉट ऑफ मेडिसिन. ठीक आहे, म्हणजे आता बघा मी थोडक्यात पहिले अर्थ समजून सांगते. अर्लियर सुमन वॉज नॉट रेडी टू ईट ॲपल म्हणजे सुमन पहिले ॲपल खायला म्हणजे सफरचंद खायला तयार नव्हती. बट नाऊ वेन शी हॅड टू ईट लॉट्स ऑफ मेडिसिन, पण आता तिला जेव्हा खूप सारं औषध खावं लागत आहे, शी अंडरस्टूड दॅट द मीनिंग ऑफ द प्रोव्हर्ब, आणि आता तिला या प्रोव्हर्बचा अर्थ कळलेला आहे. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. आता तिला कळून चुकलं आहे या प्रोव्हर्बचा अर्थ, म्हणजे तिला कळलं आहे की हेल्दी खाणं किती गरजेचं आहे. आता जशी वर एक्झाम्पल दिली होती इथे सुद्धा काही एक्झाम्पल दिले ते आपण बघूया. आशा हॅज अ फ्रेंड हू रेअरली गेट सिक, म्हणजे आशाला एक फ्रेंड आहे हू रेअरली गेट सिक म्हणजे आजारी आणि रेअरली म्हणजे क्वचितच आजारी पडते. अँड वेन शी डज शी हँडल इट वेल, आणि जर चुकून ती आजारी पडली तरी ती योग्य प्रकारे ते हाताळू शकते. सो आशा आस्क हर हाऊ आर यू सो हेल्दी, म्हणून आशाने तिला विचारलं की मीन्स कसं शक्य आहे, तू हे सगळं काय कसं मॅनेज करते. हाऊ आर यू सो हेल्दी म्हणजे तू इतकी आरोग्यदायी कशी आहेस. आता बघा तिने आन्सर काय दिलं, वेल हर फ्रेंड सेड, तिच्या मैत्रिणीने उत्तर दिलं. ॲज द सेईंग गोज म्हणजे जसं एक म्हणणं आहे त्याप्रमाणे ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. ती काय इम्प्लिमेंट करते तर डेली ती ॲपल खाते. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. आय ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, आय ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ड्युरिंग द वीक अँड आय मेक शुअर टू गेट इनफ स्लीप. आणि मी काय करते, सगळ्याच माझ्या ज्या हॅबिट्स आहे त्या योग्य हॅबिट्स आहे. मी हेल्दी खाते आणि व्हेजिटेबल्ससुद्धा खाते, फ्रूट्ससुद्धा खाते, पुरेसं पाणीसुद्धा पिते आणि झोपसुद्धा नीट घेते, आणि त्यामुळे मी काय आहे हेल्दी आहे. ओके, नाव मूव टुवर्ड्स अवर थर्ड प्रोवर्ब दॅट इज
वन ऑफ द फॅमिलियर, आपण याचा एक रेफरन्स घेतला, याच्यावर आधारित एक आपण स्टोरीसुद्धा डेव्हलप केली आहे. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. युनायटेड वी स्टँड म्हणजे एकत्र असलो तर आपण उभे राहू, अँड डिवायडेड वी फॉल म्हणजे जर आपण डिवाईड झालो तर आपण पडू. म्हणजेच काय की एकत्र राहिलो तर आपण चांगले राहू, सुरक्षित राहू, आणि डिवायडेड झालो तर काय होईल, आपला नाश होईल किंवा आपलं नुकसान होईल. बघा, इट मीन्स इट इज बेटर टू स्टिक टुगेदर. ओके, आणि म्हणूनच थोडक्यात असं म्हटलं की एकत्र राहणे कधीही योग्य. वी ऑल नो दॅट युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी इज ऑफ ग्रेट व्हॅल्यू इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. एव्हरी वॉक ऑफ लाईफ म्हणजे आपण आयुष्य जगत असताना जे वेगवेगळे अनुभव घेतो त्याला वॉक ऑफ लाईफ आपण म्हणू शकतो. तर आयुष्य जगत असताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावं लागते, त्या अनुभवांमध्ये युनिटी जे आहे त्याचं एक महत्त्व वेगळंच आहे. इफ देअर इज अ युनिटी अमंग पीपल देअर स्ट्रेंथ इन्क्रीज, सो द प्रोव्हर्ब. आणि जर लोकांमध्ये एकी असली तर स्ट्रेंथ म्हणजे काय, पॉवर, किंवा आपण त्याला ताकद म्हणू शकतो किंवा बळ म्हणू शकतो, तर ते कधीही वाढतं. ओके, आता यावर आधारित तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत ती बघूया. एम्फेसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी. आता या प्रोव्हर्बमधून काय आपल्याला माहिती पडते, एम्फेसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी म्हणजे युनिटीचे महत्त्व आपल्याला कळतं. युजेस द मेटाफॉर ऑफ स्टँडिंग टू मीन सक्सेस. ओके, आता आपण हे पण म्हणू शकतो किंवा सक्सेस मिळवण्यासाठी एक पर्टिक्युलर जे आपण मीडियम आहे याचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट, यूज द मेटाफॉर ऑर फॉलिंग टू मीन फेल्युअर. आता फॉलिंग टू मीन फेल्युअर म्हणजे आपण काय जर हे फॉलो नाही केलं तर आपल्याला फेल्युअरसुद्धा मिळू शकतं. नेक्स्ट, स्टेट द सक्सेस डिपेंड ऑन युनिटी. बरेचदा यश जे असतं ते या युनिटीवर आधारित असतं असं पण आपण स्टेट करू शकतो. स्टेट दॅट फेल्युअर कम्स फ्रॉम डिव्हिजन म्हणजे जर आपल्यामध्ये एकी नसली तर काय होऊ शकतं, आपल्याला फेल्युअर येऊ शकतं. हे सुद्धा आपण इथे एक्सप्लेन करू शकतो किंवा या प्रोव्हर्बमधून आपण व्यक्त करू शकतो. नेक्स्ट बघा, युनायटेड वी स्टँड. ठीक आहे, आता इथे एक पिक्चर दिलं आहे. आता यावरच आधारित आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे बघा. रोहन आस्क मोहन, डू यू नो दॅट द स्ट्रॉंगेस्ट रोप इज मेड फ्रॉम द बाइंडिंग टुगेदर हंड्रेड्स ऑफ वीक थ्रेड. तुला माहिती आहे का एखादी जो मजबूत असा जो दोरखंड असतो तो कसा बनतो, तर वीक थ्रेड म्हणजे कमकुवत असे जे धागे असतात, पण कसे, हंड्रेड्स ऑफ, कितीतरी हजारो कमजोर धाग्यांचा म्हणून एक जो आहे जाडा भरभक्कम आपण म्हणू शकतो की बळकट असा दोर बनतो. दोज कॅन बी इझिली ब्रोकन. आता हे जे धागे असतात कमकुवत ते सहज तुटू शकतात. इवन बाय चाइल्ड म्हणजे एखाद्या मुलाकडनं सुद्धा. वेन एव्हर आय सी अ रोप आय रिमेंबर दिस फ्रेज. आणि जेव्हा कधी, म्हणूनच म्हणजे तो जो सिंगल धागा असतो तो एखाद्या छोट्या मुलाकडनं सुद्धा तुटू शकतो, मात्र त्या धाग्यापासून जो रोप बनतो तो इतका मजबूत होतो की त्याला मात्र कोणी काय करू शकत नाही, तोडू शकत नाही. आणि म्हणूनच रोप पाहिल्यानंतर मला नेहमी आठवण होते, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ठीक आहे, आणि म्हणूनच मला रोप जो आहे, दोरखंड जो आहे तो पाहिल्यानंतर या प्रोव्हर्बची नेहमी आठवण होते. रोहन ॲडेड फर्दर. आता रोहननी मोहनला म्हटलं आणि रोहन ॲडेड फर्दर म्हणजे आणखी तो पुढे म्हणाला, अ ग्रुप ऑफ वाईल्ड डॉग इज नोन टू हॅव ओव्हर पॉवर इवन अ टायगर. ठीक आहे, तर आता जर खूप सारे डॉग असले म्हणजे कुत्रे असले, अँड ग्रुप ऑफ वाईल्ड डॉग म्हणजे रानटी जे कुत्रे असतात, जंगली कुत्रे जे असतात, त्यांचा जर ग्रुप असला तर ते त्या टायगरवर सुद्धा भारी पडतात, म्हणजे त्यालासुद्धा नमतं घ्यावं लागतं. बिकॉज ऑफ देअर युनिटी. का, तर कुत्रे जे असतात, कुत्रे जरी असले तरी ते युनायटेड जर असले खूप सारे ग्रुपनी तर काय करतात ते टायगरवर सुद्धा भारी पडू शकतात, म्हणजे टायगरला सुद्धा काय घ्यावं लागू शकते, त्यांच्यापुढे माघार घ्यावी लागू शकते. इट इज ट्रू दॅट युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आणि म्हणूनच असं म्हटलं आहे, हे खरे आहे की जर आपण एकत्र असलो तर आपण म्हणजे आहे स्टँड राहू शकतो एकत्र असलं तर, आणि डिवायडेड असलं तर फॉल म्हणजे डिवायडेड जर आपण झालो तर आपलं नुकसान होऊ शकतं. आता नेक्स्ट दिलेलं आहे बघा, फोर्थ वन, टू रॉंग डोंट मेक अ राईट. म्हणजे जर रॉंग जे आहे, चुकीचे जे आहे, चुकीच्या मताकडे जर जास्त लोकांचा पगडा असला तरी चूक असतं, ते राईट कधीही होत नाही. म्हणजे आता आपण इथे एक्झाम्पल दिलं आहे ते बघूया म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. मीनिंग बघा, सेट टू एम्फॅसाइज दॅट इट इज नॉट एक्सेप्टेबल टू डू समथिंग बॅड टू समवन जस्ट बिकॉज दे डीड समथिंग बॅड टू यू फर्स्ट. ठीक आहे, टू रॉंग्स डोंट मेक इट राईट. आता बरेचदा काय होतं माहिती आहे का,
एखादी व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागली म्हणून आपण त्याच्यासोबत वाईट वागतो आणि मग तो पण वाईट आणि आपण पण वाईट, तर ही काही बरोबर गोष्ट होत नाही. ओके, बघा एक्झाम्पल, आय नो युअर ब्रदर हिट यू बट डोंट हिट बॅक. मला माहिती की तुझ्या भावाने तुला मारलं, पण तू त्याला मारायला नाही पाहिजे परत वापस. यू नो टू रॉंग डोंट मेक अ राईट. कारण तू पण चुकीचा आणि तो पण चुकीचा, मग दोघांनी चुकीचं केलं म्हणून ते बरोबर होईल असं नाही. रमेश वॉज व्हेरी रूड टू अण्णा. सो अण्णा वॉज रूड टू रमेश. आता रमेश जो आहे तो अण्णासोबत रूड होता, म्हणून अण्णाने सुद्धा रमेशसोबत रूड व्हायचं. आय अंडरस्टँड हर. ओके, बट टू रॉंग डझंट मेक इट राईट. ठीक आहे, मी हे समजू शकतो की तो वाईट वागला म्हणून हा सुद्धा वाईट वागला, पण 2 रॉंग जे आहे कधीही राईट बनू शकत नाही. ओके, आता इथे बघा तुम्ही, आपल्याला इथे चित्रातून पण इथे एक चित्र दिलेलं आहे. राईट एकच आहे, ठीक आहे, आणि दोघं मिळून जर बनले तरी त्याला ते राईट बनवू शकत नाही, ते रॉंग म्हणजे रॉंगच राहील. ओके, नेक्स्ट बघा, टीचर शोज सम पिक्चर अँड टेल द ॲप्रोप्रिएट टाईम ऑफ युझिंग प्रोवर्ब. तर आता इथे अशा प्रकारे आपली जी ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे जी आपल्याला दिली होती, बघू शकता की एकंदरीत 4 ते 5 असे उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. आणि लर्निंग ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपली बरीच लेंदी झाली आहे. ओके, तर हा जो व्हिडिओ आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आहे, आपण 2 पार्टमध्ये डिव्हाइड करूया. या पार्ट फर्स्टमध्ये फक्त आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी बघितली. आता रेस्ट जे आहे मीन्स आपल्याला जे लिहायचं आहे दॅट इज पॅरलल ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आणि इव्हॅल्युएशन, त्यासाठी आपण तुम्ही पार्ट 2 पाहावा. ओके, लवकरच पार्ट 2 सुद्धा ॲक्टिव्हिटी नंबर 17 पार्ट 2 मी अपलोड करेल. ओके, या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाईमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.